सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील बाजी मारणार? संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटलांना डच्चू मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालेत। त्याला कारण ठरलंय एक्झिट पोलचे अंदाज। सातव्या टप्प्यातील लोकसभेचं मतदान पार पडताच एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीत पाहायला मिळाली। लोकसभा निवडणुकांचा निकाल लागायला अवघे काही तास शिल्लक असताना एक्झिट पोलच्या अंदाजांनी राजकीय नेते मंडळींची चिंता वाढवली आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना जास्त मते मिळाली आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। सांगलीच्या या तिहेरी लढतीमध्ये दोन्ही पाटलांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील धक्का देणार असं चित्र दिसून येत आहे। दरम्यान याच एक्झिट पोलवरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्यात। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून थेट इशारा दिला आहे। बसावं लागत नाही। आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे। सांगलीवरून बोलताय का? नाही, मी सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन। मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय, मला माहिती आहे। तर आता संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर नाना पटोलेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये, सगळे जण राजकारण करायला झालेले आहे। असं ज्या शाळेत शिकला संजय राऊत, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती। त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं। संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत। त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गरमीचा असर आहे मला माहिती नाही। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना जास्त मते मिळाली तरी जनतेचा कौल कुणाच्या पदरात पडणार हे मात्र 4 जूनलाच कळणार। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।